नमस्कार मंडळी, मी अनिता अनिची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल। आजचा थंबनेल बघून हे तर तुम्हाला कळलंच असेल व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर आहे। तर चला आता टाइम वेस्ट न करता त्या व्हिडिओला सुरुवात करते। सगळ्यात पहिले मी सुरुवात करणार होते माझ्या बेडरूमच्या मेकओव्हरची, ती म्हणजे कलरिंग पासून। ह्या गोष्टीचं मला जास्त काही नॉलेज नाही आहे। आम्ही जेव्हा शिफ्ट झालो तेव्हाच मी कलर केला होता, पण तुम्हाला कुठे कुठे डिस्कलरेशन दिसत असेल तेच कव्हर करायचा माझा प्रयत्न चालू होता। हे जे घर आहे ना, खूप वर्षापूर्वीचं आहे, म्हणजे 1900च्या काळामधलं आहे। आणि त्यावरती ना लोकांनी कलर देऊन 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 खूप असं थर जमा झालं आहे। आणि जेव्हा मी म्हणजे आम्ही जेव्हा कलर दिला ना, त्या रोलसोबतच ते जे पापड्या आहेत ना कलरिंगच्या त्या अशा निघून येत होत्या, आणि त्यामुळे ना ते ग्रीन ग्रीन पॅचेस तुम्हाला इथे दिसत असेल। जेवढं कवर करता आला मी तेवढंच केले। आणि हा जो व्हाईट कलर तुम्हाला दिसतोय ना, तो व्हाईट नसून थोडंसं अगदी पीच कलर आहे, पण ते व्हिडिओमध्ये ना व्हाईटच दिसतोय। असो, मी ना काही लाकडी फळ्या ऑर्डर केल्या होत्या मिशोतून। 275च्या 3 फळ्या मी ऑर्डर केल्या होत्या, जी की तुम्हाला इथे लावलेली दिसते। 18 इंची ही फळे आहे, 275च्या 3, आणि क्वालिटी खरंच छान आहे। खिळे वगैरे सगळं त्याच्यासोबतच आलं होतं। त्याच्याच फळीचं माप घेऊन मी होल पाडून घेतलं मशीनने, ड्रिल मशीनने, आणि त्यानंतर ती फळी मी ॲड करून घेतली। आणि हे जे मायक्रमचे हँगर आहे ना, ते पण मी ऑर्डर केले होते। 135 रुपयाचे मला 2 भेटले होते हे। त्यावरती हे आर्टिफिशियल प्लांट जे मी ठेवले ना, ते माझे जुनेच आहे, तेच मी ठेवून घेतलेले इथे। आणि ह्या फळीवर जे फोटो दिसत आहे ना तुम्हाला, ते माझ्या साखरपुड्याचे 16 वर्ष झाले। हल्ली आपण सगळे मोबाईलमध्ये फोटो काढतो, तर असे फोटो कोणाकडे नसतात। आणि जे माझे मॅच होत होते ना आमचे दोघांचे फोटो, तर मी तेच फोटो फ्रेममध्ये ॲड करून तिथे ठेवलेलं। त्यानंतर त्याच्या साईडचं जे पिंक कलरचं आर्टिफिशियल प्लांट तुम्हाला दिसत आहे ना, तर ते पण खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेलं। 149 रुपयाचं आहे, पण त्याचं जे फ्लावर पॉट जे असतं ना खालचं, तर ते मोठं आहे, आणि ते प्लांटसुद्धा खूप छान आहे। खूप छान रिव्ह्यू होते त्याची जर लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। त्यानंतर लाईटिंग वगैरे लावून घेतली। आर्टिफिशियल जे मनी प्लांट होते माझ्याकडे, ते सुद्धा मी लाईटिंगच्या सोबतच लावून घेतले, ॲड करून घेतलं। पडदा पण चेंज करून घेतला, बेडशीट आणि ते पिलो कवर पण मी चेंज करून घेतले। हे जे ब्ल्यू कलरचे पिलो कवर तुम्हाला दिसते ना, हे मला 275चे 5 भेटले। 275च्या खाली असेल अमाऊंट, पण मला लक्षात नाही आहे ते आता, त्यामुळे ती अमाऊंट मी तुम्हाला सांगितले, पण 275च्या खालीच आहे। आणि हे 5 सेटमध्ये मला भेटले, 5 पिलो कवर होते त्यामध्ये, पण माझ्याकडे 2च पिलो होते, ह्यामुळे मी त्यालाच लावून घेतले ते। त्यानंतर हे असे दोरीसुद्धा मी पडद्याला लावायला मागवले होते, 4 भेटल्या होत्या मला ह्या, आणि ह्या फक्त 98 रुपयाचे होते, पण 10 रुपये चार्जेस घेतले त्यांनी, आणि 4 भेटल्या म्हणून मला परवडल्या। तर त्यानंतर हा जो फोटो तुम्हाला दिसतोय ना, तर हा माझ्या लग्नाच्या आधीचा आहे, आणि तो मला खूप आवडायचा पहिले। तर हे जे फ्लावर पॉट आहे ना, त्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट लावून विंडोमध्ये ठेवलं। आणि लॅम्प तुम्हाला लावताना दिसले ना मी, तर तुम्ही मागच्या वेळेस बघितलं होतं मी किचनमध्ये सुद्धा एक लॅम्प लावला, तर 2 लॅम्प आले होते ते। त्याची अमाऊंट पण मला लक्षात नाही आता। तर सध्या ना ही कॅन्डल त्यामध्ये बसत नव्हती, मोठी कॅन्डल होतं माझ्याकडे, त्याच्यामध्ये ना असे वाटीतले जे कॅन्डल असतात ना त्या बसतात, तर मोठी कॅन्डल होती म्हणून मी साईडलाच ठेवलेली होती। आणि फायनल लुक असा काही माझ्या बेडरूमचा झाला आहे। हा लुक तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडला असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा की हा लुक कसा वाटला आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।